कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणाचं काम CSR निधीतून करण्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांनी विविध सामाजिक संस्थांना आवाहन केलं होतं. त्यानुसार आज बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिकेच्या धोरणाची माहिती देऊन इच्छुक संस्थांनी संबंधित ठिकाणांसह प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन केलं. या बैठकीत कोल्हापूर शहरातील मुख्य चौक, आयलंड, फुटपाथ, दुभाजक, सार्वजनिक स्वच्छतागृह, महापालिकेच्या शाळा आणि उद्यानं विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर फर्स्ट संस्थेकडून CSR निधीतून 4 स्वीपिंग मशीन्स आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरेश जैन यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर निकम यांनी माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सामाजिक संस्थांचं सहकार्य महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत 37 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 30 प्रस्तावांना अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व संस्थांचा समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सअप गट तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बैठकीत कोल्हापूर फर्स्ट, इंजिनिअरिंग असोसिएशन, क्रीडाई, ओम कन्स्ट्रक्शन, ब्लीम संस्था, इनरव्हील संस्था, गार्डन्स, वसुंधरा ग्रुप, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, आझाद हिंद नेचर आर्मी, रोटरी क्लब, ब्लू बाय जय क्लब अशा विविध संस्थांनी शहर विकासासाठी पुढाकार जाहीर केला. इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शास्त्रीनगरमधील उद्यान विकसित करण्याची घोषणा करण्यात आली. विविध चौकांचं सुशोभीकरण, स्वच्छतागृह उभारणी, पंचगंगा घाट स्वच्छता, शहरात वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवण्याचं नियोजन मांडण्यात आलं. बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.